नमस्कार मित्रांनो. अ, ग्रुप बीची परीक्षा जी नोव्हेंबरमध्ये होते जवळपास आपल्याला माहिती आहे की जवळपास 700 प्लस कंबाईनची ॲड आपल्याला गेलेली पाहायला मिळतं. याच्यानंतर सुद्धा एक ग्रुप सीची प्रिलिमची परीक्षा होईल, ज्याच्यामध्ये सुद्धा एक चांगल्या जागा असतील. ह्या ज्या परीक्षा आहेत, या 2025च्या पूर्वपरीक्षेच्या पेपर आता सध्या होत आहे. आणि ग्रुप बीची नोव्हेंबरमध्ये परीक्षा असेल, प्रिलिमची, पूर्वपरीक्षेची. आणि ग्रुप सीची जी पूर्वपरीक्षा असणार आहे, ती ऑलमोस्ट डिसेंबर महिन्यामध्ये होईल. डिसेंबर-जानेवारीमध्ये ती जाऊ शकते. मग आपण ह्या 2 परीक्षांचा जर विचार केला, तर आपण ह्या दोघंही परीक्षेच्या प्रिलिम पास होणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला एम-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, की एका सर्कलमध्ये राहणं फार जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे ही परीक्षा, त्याचे मुख्य, मग मुख्य झाल्यानंतर प्रिलिम. आपण एम-पी-एस-सीमध्ये प्रत्येक परीक्षेचा पार्ट असणं फार महत्त्वाचं आहे. जी पूर्वपरीक्षा होती, त्या पूर्वपरीक्षेचा भाग असायला पाहिजे. जर मुख्य परीक्षा होत असेल, तर त्या मुख्य परीक्षेचा भाग असणं आपण अपेक्षित आहे. मग ग्रुप बीची पूर्वपरीक्षा होईल, ग्रुप सीची पूर्वपरीक्षा होईल आणि जर आपण ह्या दोघंही पूर्वपरीक्षा जर पास झालो, तर अल्मोस्ट मला वाटतं की फेब्रुवारी-मार्चच्या आसपास याच्या मेन्स होतील. मग आपल्याला माहीतच आहे की ही जी परीक्षा आहेत, ही 2025 ची परीक्षा आहेत. मग हिच्या मुख्य परीक्षा जशा होतील, हिच्या मुख्य परीक्षा जशा संपत येतील आणि लगतच मग आपल्याला 2026च्या पूर्वपरीक्षा आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे आत्ताच्या 2 पूर्वपरीक्षा, त्याच्या मुख्य परीक्षा द्यायच्या आणि मुख्य परीक्षा जशा संपत येतील, तसंच शेड्यूल 2026च्या पूर्वपरीक्षेचं लगेच येऊन जाईल. मग आपण 2026च्या परत पूर्वपरीक्षेचे 2 अटेम्प्ट आणि त्याच्या मुख्य परीक्षा. म्हणजे जर आपण एकंदरीत जर असं म्हटलं, की नोव्हेंबर-डिसेंबरला 2 परीक्षा होतील. त्याच्या मुख्य देण्याची आपल्याला संधी मिळायला पाहिजे. आणि याच्या मुख्य जसपर्यंत संपत येतील, लगेच 26च्या 2 पूर्वपरीक्षा आणि त्याच्या मुख्य परीक्षा. म्हणजे मला असं वाटतं, की हे जे 4 अटेम्प्ट आहे, या 4 अटेम्प्टमध्ये बरंच सारं पोरांचं भवितव्य ठरणार आहे. आणि बरेच सारे परीक्षामध्ये काही लोकं बरेच सारे पास होऊन जातील आणि बरेच सारे लोकं असे असतील, की हे क्षेत्र सोडून जातील. म्हणून या 2 परीक्षा आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. मग याच्या स्ट्रॅटेजीबद्दल जर बोललो तर काय करू शकतो आपण? तर बघा याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे, की आपण जवळपास आता हे सगळ्यांनाच माहीत झालं, की पूर्वपरीक्षेचा जो कट ऑफ आहे, हा जवळपास 62.5 मार्कांवरती जाऊन ठेपलाय मित्रांनो. खरं तर कट ऑफ वाढवण्याचं कारण पण आहे. मार्केटमध्ये आलेल्या नोट्स असतील, मार्केटमध्ये आलेले क्लास असतील, या किंवा मार्केटमध्ये आलेले टेस्ट सीरीज आहेत. हे तर स्कोर वाढवण्यासाठी महत्त्वाचा रोल प्ले करणारच आहेत. पण याच्याबरोबर मला वाटतं आणखी पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बघा जसं आपल्याला माहिती आहे, की अगोदरचा पॅटर्न परीक्षेचा वेगळा होता. अगोदर जिओग्राफीचे जवळपास 15 प्रश्न विचारले जायचे, जे आता 10च प्रश्न विचारले जात आहे. दुसरी गोष्ट इतिहासाची. इतिहासाचे पूर्वी 15 प्रश्न विचारले जायचे, जे आता 10च प्रश्न विचारले जातात. म्हणजे 2 गोष्टी झाल्या. इतिहास आणि भूगोलाचं जे वेटेज आहे ते कमी केलं. 15-15चं जे वेटेज होतं ते 10-10 प्रश्नांवरती आणलं. आणि किती पण केलं ना मित्रांनो, की जिओग्राफी आणि इतिहास हे असे सब्जेक्ट होते की त्याला अभ्यास करायला बराच सारा वेळ लागायचा. म्हणजे एक टाईम पिरियड ते कन्झ्युम करायचं. एक टाईम कन्झ्युम करायचं ते. आणि असं व्हायचं नाही मोस्टली, की इतिहासाला 15 पैकी 15 बरोबर आले किंवा जिओग्राफीला 15 पैकी 13, 14, 15 बरोबर आले. असं नाही व्हायचं. फार तर फार काय व्हायचं, एक अपवादात्मक लोकांना येतात मार्क. पण एक ऑन एन एव्हरेज स्कोर काय होतं येण्याचा, मार्क येण्याचा जवळपास इतिहासाला म्हटलं तर 11-12 असे एव्हरेज चांगला स्कोर म्हटलं जायचा. जिओग्राफीला 12-13 हा एव्हरेज स्कोर होता. म्हणजे जिओग्राफीचे 2-3 प्रश्न कमी बरोबर यायचे. इतिहासाचे 4-5 प्रश्न कमी बरोबर यायचे. म्हणजे जे मेरिट आहे ते 7-8 प्रश्नांनी कमी लागायचं. मेरिट वाढवण्याचा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय होता, आता मेरिट वाढवण्याचा दुसरा मुद्दा काय झाला, पूर्वी ना मॅथेमॅटिक्स हा जो विषय आहे, याचं वेटेज 15 प्रश्नांचं होतं. मान्य आहे, की आर्ट्सच्या मुलांना मॅथेमॅटिक्स येत नाही हे मान्य. पण आता हे 15चं जे वेटेज आहे ते सध्या आता 20 प्रश्नांवरती केलंय मित्रांनो. मग आता ज्या लोकांना मॅथेमॅटिक्स यायचं नाही अगोदर त्यांना 15 पैकी एक 9-10 ची रेंज येऊन जायची किंवा 11 पर्यंत पोहोचून जायचे. पण काही लोकं तेव्हा पण असे होते, की ज्यांना 14-15 बरोबर यायचे. पण आता गंमत अशी झाली का मॅथ्सचं वेटेज 20 केलं. आता तुम्हाला मॅथ नाही येत आहे, याचा अर्थ सर्व महाराष्ट्राला मॅथ येत नाही असं होतं का? असं त्याचा अजिबात अर्थ होत नाही. असे खूप सारे लोकं आहेत आजही मार्केटमध्ये,
की ज्यांना मॅथमॅटिक्समध्ये 19 किंवा 20 पैकी 20 प्रश्न बरोबर येत आहे. आधी नाही व्हायचं असं. हिस्ट्रीला प्रश्न नाही यायचे 15 पैकी 15. पण आता मॅथला येत आहे 20 पैकी 20. कट ऑफ वाढवण्याचा हा दुसरा महत्त्वाचा विषय मला वाटतं, की ज्यामुळे कट ऑफ वाढतो. आता तिसरा एक मुद्दा सांगतो हां, कट ऑफ वाढवण्याचा तिसरा मुद्दा येतो, तो म्हणजे पॉलिटी विषय. पॉलिटी पूर्वी 10 प्रश्नांना विचारलं जायचं. आता पॉलिटी 15 प्रश्नांना विचारलं जात आहे. आणि पूर्वी जे 10 प्रश्न विचारले जायचे ना, तर त्या 10 प्रश्नांमध्ये 3 ते 4 प्रश्न पंचायत राजचे विचारले जायचे आणि ते चांगल्या डेप्थमध्ये जाऊन ते विचारायचे. मल्टीलाइनर स्टेटमेंटमध्ये ते विचारायचे. आणि म्हणून पॉलिटीचे जे 10 प्रश्न होते ना, त्यातनं एक 7 किंवा 8 बरोबर प्रश्न यायचे. म्हणजे तिथं पण आपला कट ऑफ तुटायचा. मग हिस्ट्रीचे 15 प्रश्न होते. हिस्ट्रीचे 15ला 15 नाही यायचे, 10-11 यायचे. तिथं मार्क तुटायचे. जिओग्राफीचे 15 प्रश्न होते, 12-13 बरोबर यायचे. तिथं पण मार्क्स तुटायचे. पॉलिटी 15 प्रश्न 10 प्रश्न होते आणि त्यात पंचायत राज अवघड. तिथं फक्त 7-8 बरोबर यायचे. तिथं मार्क तुटायचे. आता पॉलिटी केलं 15 प्रश्नांना आणि पंचायत राजचे प्रश्न पण जास्त डेप्थमध्ये जात नाही. मुळात येतच नाहीये सध्या तर. मग झालं असं, पॉलिटीला 15 पैकी 15 मार्क्स यायला लागले. मॅथमॅटिक्सला 20 पैकी 20 मार्क्स यायला लागले. 18-20 तर यायलाच लागले. ज्याच्याने स्कोर वाढला. आणि जे नवीन मुलं आहेत त्यांना हिस्ट्री, जिओग्राफीचा जास्त अभ्यास करायची गरज नाही आता, कारण वेटेज कमी झालं. आणि म्हणून हे जे 4-5 मुद्दे आहेत, हे कारणीभूत ठरतंय कट ऑफ वाढवण्यासाठी. मग आपण याचा मुळात अगोदर अभ्यास केला पाहिजे, की कट ऑफ का बरं वाढतोय? आणि मग याचा अभ्यास केल्यानंतर आपण एक नवीन अँगलनी ह्या परीक्षेकडे बघू शकतो. आपल्याला कळतं नेमकं कट ऑफ का बरं वाढवतोय. का वाढतो? 1 जिओग्राफीचं वेटेज कमी झालं, 2 हिस्ट्रीचं वेटेज कमी झालं, 3 पॉलिटीचं वेटेज वाढलं, 4 मॅथ्सचं वेटेज वाढलं. मग मुलं कोणत्या 2 सब्जेक्टला जास्त मार्क्स घेतात? त्यापैकी पहिला सब्जेक्ट येतो पॉलिटी. पॉलिटीला मुलं जास्त मार्क्स घेत आहे. 15 पैकी किती घेतात? 15 पैकी 15 घेत आहे, 14 घेत आहे. मग आपल्याला पण तितके मार्क्स आले पाहिजे. मग आपण पॉलिटीला चांगलं वेटेज आपण दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट येते तुमची ती म्हणजे मॅथमॅटिक्स. मॅथला मुलांना मार्क्स येत आहे. तुम्हाला मार्क्स नाही आले याचा अर्थ महाराष्ट्राला मार्क्स येत नाही असं नाही होत. तर मॅथमॅटिक्सला 20 पैकी तुमचे 15, 17, 18 असे प्रश्न बरोबर आले पाहिजे. तर आपण पूर्व परीक्षेचा कट ऑफ क्रॉस करू शकतो. हे 2 सब्जेक्ट मला वाटतं फार महत्त्वाचे आहेत, फार क्रुशियल आहे. मग मॅथमॅटिक्स आणि करंट अफेअर हे जे 2 सब्जेक्ट आहे, याचा तुम्ही रोज आपण अभ्यास केला पाहिजे. आणि उरलेले जे सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण पॉलिटीला चांगलं फोकस केला पाहिजे. त्याचबरोबर इकॉनॉमिक्सला आपण वेटेज दिलं पाहिजे आणि करंट अफेअरला. मग पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर या विषयांचा चांगला अभ्यास केला, बरोबर मॅथ आणि करंट अफेअरची जर आपण जोड दिली, तर 100% आपली पूर्वपरीक्षा पास होते. आता त्याच्यामध्ये गंमत अशी बघा, की पूर्वपरीक्षेला नेमका स्कोर आहे ना 3 सब्जेक्टमध्ये डाऊन होतोय मुलांचा. त्यातला पहिला सब्जेक्ट आहे मॅथ्स, दुसरा सब्जेक्ट आहे करंट अफेअर आणि तिसरा सब्जेक्ट आहे सायन्स. मला वाटतं ह्या 3 सब्जेक्टला ज्या विद्यार्थ्याला मार्क्स येत असतील, त्याची 100% पूर्वपरीक्षा पास होते. म्हणून मॅथ, करंट अफेअर आणि सायन्स हे 3 सब्जेक्ट आपण प्रकर्षाने टार्गेट केले पाहिजे, जर आपल्याला पास व्हायचं असेल तर. ज्या लोकांना सायन्स येत नाही, मग त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये जास्त मार्क्स घ्या. मग आपण ह्या सब्जेक्टची 2 कॅटेगरीमध्ये याला आपण डिवाइड करू शकतो. पहिल्या कॅटेगरीमध्ये आपण टाकतो पॉलिटी, दुसरा सब्जेक्ट टाकतो आपण इकॉनॉमिक्स, तिसरा सब्जेक्ट टाकतो आपण करंट अफेअर आणि चौथा सब्जेक्ट टाकतो आपण मॅथमॅटिक्स. ज्या लोकांना सायन्स आवडत असेल त्यांनी या कॅटेगरीमध्ये सुद्धा सायन्सला ॲड केलं तरी चालतंय. दुसरा एक सब्जेक्टचा आपण कॅटेगरी केली, ज्याच्यामध्ये आपण हिस्ट्रीला ॲड केलं, जिओग्राफीला ॲड केलं आणि ज्या लोकांना सायन्स अवघड जातं, त्या लोकांसाठी आपण सायन्स सेकंड कॅटेगरीमध्ये ॲड करतो. मग पहिल्या कॅटेगरीमध्ये पॉलिटी, इको, करंट आणि मॅथ. इथं तुम्हाला मॅक्झिमम स्कोर गेन करण्याची अपॉर्च्युनिटी आहे. आणि दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येतं हिस्ट्री, जिओग्राफी आणि सायन्स. इथे थोडेसे 19-20 मध्ये मार्क्स आले तरी काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं की आपण हा इनपुट आउटपुटचा विचार किंवा आपण कट ऑफ का वाढतोय याचा विचार केला तर बरेच सारे प्रश्नांची उत्तरं आपल्याला बाय डिफॉल्ट मिळून जातील. आणि मग आपल्याला हे लक्षात येईल की आपण कोणकोणत्या विषयावरती फोकस केला पाहिजे. जे आपण बघितलंच, कोणत्या विषयांवरती पॉलिटी, इको, करंट अफेअर आणि सायन्स याच्यावरती आपण फोकस जास्त करू शकतो. पॉलिटी, मॅथमॅटिक्स, इको किंवा करंट अफेअर याच्यावरती आपण फोकस करू शकतो. ज्यांना सायन्स सोपं जात असेल ते सायन्सला फोकस करतील. आणि एक सेकंड कॅटेगरी ज्याला कमी मार्क्स आले तरी चालतंय, ज्याच्यामध्ये सायन्स येतं, जिओग्राफी येतं आणि हिस्ट्री येतं. का बरं या सेकंड कॅटेगरीमध्ये हे सब्जेक्ट टाकले? कारण जिओग्राफी आणि हिस्ट्रीला वेटेज कमी आहे
आणि मला वाटतं की सायन्स 90% 70-80% लोकांना थोडंसं अवघड जातं. म्हणून आपण ही सेकंड कॅटेगरी केली. याच्यानंतर ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास करताना 2021, 22, 23 आणि 24 या 4 वर्षाचे पूर्वपरीक्षेचे क्वेश्चन पेपर आपण जर बारकाईनं बघितले, तर बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्यासमोर क्लिअर होतील. हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. नवीन-नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.